वाईट बातमी आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालंय. अझरबैजानवरून परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. काल सायंकाळी या हेलिकॉप्टरचा हार्ड लँडिंग झाल्याचं कळतंय. हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. खराब हवामानामुळे बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अडचणी येत होत्या. इराण मीडियानुसार बचाव पथकाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सापडले. क्रॅश साईटवरून फोटो देखील समोर आले आहेत. या भीषण अपघातातून कोणीही वाचण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने सोमवारी सांगितलं की राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि अन्य अधिकारी असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये कोणीही जिवंत असल्याचे संकेत नाहीयेत. रईसी अझरबैजान प्रांताच्या दौऱ्यावर गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार ही घटना इराणची राजधानी तेहरान पासून 600 किलोमीटर अंतरावर उत्तर पश्चिमेला अझरबैजान देशाच्या सीमेला लागून असलेल्या जुल्फा शहराजवळ झालीय. या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्ला व त्यांचे अंगरक्षक देखील होते. पाऊस आणि दाट धुक्यांमुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या. दुर्घटना घडली त्या ठिकाणी हवामान खूप खराब होते. इराणच्या हवामान विभागाने अजून हवामान बिघडण्याचा अंदाज देखील वर्तवलाय. पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. टर्कीच्या ड्रोनने हेलिकॉप्टरचा शोध लावला असून या ड्रोनने एक हीट सोर्स शोधून काढलाय. तोच हेलिकॉप्टरचा ढिगारा होता. टर्कीच्या अधिकाऱ्यांनी तेहरानच्या वरिष्ठांना घटनास्थळाची माहिती देखील दिली.